हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 11 पेज नंबर 1.30 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. गार्गी प्रिंटर्स हरिद्वार ऑपरेटिंग अंडर जॉब कॉस्टिंग सिस्टीम मेक्स अवेलेबल विथ द फॉलोइंग डिटेल्स इन रिस्पेक्ट ऑफ द ऑपरेशन्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. म्हणजे तुम्हाला इथं काय केलेलं आहे, 31 मार्च 2025ची ऑपरेटिंग सिस्टीममध्ये येणारे एक्सपेन्सेस खाली दिलेले आहेत. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, चार्जेबल एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड, फॅक्टरी ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आणि प्रॉफिट एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. प्रिपेअर करायचं आहे, बनवायचं आहे. जॉब कॉस्ट शीट शोईंग प्राईम कॉस्ट, वर्क कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स आणि सेल्स व्हॅल्यू एवढं तुम्हाला शोधायचं आहे किंवा शो करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे, बनवायचं आहे. त्याच्यानंतर लिहिलं आहे प्रॉस्पेक्ट्स ऑफ द नेक्स्ट इयर आर फॉरकास्ट टू बी ब्राईट. म्हणजे फ्युचर हे तुमचं काय आहे, उज्ज्वल आहे. म्हणजे तुमच्याकडं ब्राईट आहे तुमचं फ्युचर, तुम्हाला तुमच्या कामाला डिमांड आहे. अँड इन्क्वायरी बीइंग प्रोसेस्ड, आणि इन्क्वायरी पण चालू आहे, बोलणी चालू आहे त्याच्यावर, कामावर तुम्हाला फ्युचरमध्ये काम मिळणार आहे त्या कामावर बोलणी चालू आहे. अँड इट इज एस्टिमेटेड दॅट डायरेक्ट मटेरियल रिक्वायर्ड विल बी 22,000, डायरेक्ट लेबर विल बी 10,000 अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस विल बी 3,000. म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला एवढ्या मटेरियलची गरज आहे, एवढ्या लेबरची गरज आहे आणि एवढ्या डायरेक्ट एक्सपेन्सेसची गरज आहे. व्हॉट शुड बी द प्राईस अगेन्स्ट दिस इन्क्वायरी इफ द इंटेड टू अर्न द सेम रेट ऑफ प्रॉफिट ऑन कॉस्ट. प्रॉफिट ऑन कॉस्ट म्हणजे ऑन कॉस्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. तर प्रॉफिटचा रेट शोधायचा आहे आणि मग तुम्हाला जसं ह्याच्यावरून जेवढा प्रॉफिट मिळणार होता ह्या वर्षी 2025ला तेवढाच प्रॉफिट तुम्हाला नेक्स्ट इयरला पण मिळणार आहे, पण तो कसा आहे तर ऑन कॉस्ट आहे. द फॅक्टरी रिकवर्स फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲज पर्सेंटेज ऑफ. आता नीट इथं बघा, त्यांनी सांगितलं आहे फॅक्टरी जे रिकवर्स आहेत तर फॅक्टरी ओव्हरहेड्स इथं बघा काय लिहिलं, फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲज पर पर्सेंटेज ऑफ डायरेक्ट लेबर. आता जे तुम्ही ह्या इन्फॉर्मेशन तुम्हाला दोन कॉस्ट शीट बनवायचे आहेत. तर ही जी दुसरी कॉस्ट शीट आहे ही फ्युचरची आहे आणि ह्या इन्फॉर्मेशनवरून तुम्ही करंट इयरची एक कॉस्ट शीट बनवणार आहात. ही जेव्हा तुम्ही कॉस्ट शीट बनवाल तेव्हा त्यांनी असं सांगितलं आहे की जो तुम्हाला फॅक्टरीचे ओव्हरहेड्स होणार आहेत ते कशावर कोणाच्या पर्सेंटेजची रिलेटेड आहे तर पर्सेंटेज टू डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबरवर पर्सेंटेज काढा आणि तेवढं तुमचं फॅक्टरी ओव्हरहेड्स असणार आहेत. ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स ॲज अ पर्सेंटेज ऑफ वर्क कॉस्ट. आता हे सेंटेन्सेस नीट लक्षात ठेवा. वर्क कॉस्टवर तुमचे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स आहेत. अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲज पर पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टवर तुमचे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स डिपेंड आहेत. तर ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे आणि ह्याच्यावरून आपण वर्किंग नोट करणार आहोत आणि वर्किंग नोट केल्यानंतर तुमचं जी सेकंड वर्क कॉस्ट होणार आहे ती डिपेंड आहे ह्या इन्फॉर्मेशनवर. तर सर्वात प्रथम आपण ह्या इन्फॉर्मेशनवरून एक कॉस्ट शीट तयार करायची आहे आणि ह्या इन्फॉर्मेशन फ्युचरवरची कॉस्ट शीट तयार करायची आहे आणि आपल्याला किती प्रॉफिट मिळणार आहे हे इथं सांगायचं आहे किंवा दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, दोन कॉस्ट शीट तयार केलेल्या आहेत. इन द बुक्स ऑफ गार्गी प्रिंटर्स हरिद्वार जॉब कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. डेट महत्त्वाची आहे. ही एक कॉस्ट शीट तयार होणार आहे आणि दुसरी इथं तयार केलेली आहे इन द बुक्स ऑफ गार्गी प्रिंटर्स हरिद्वार इस्टिमेटेड जॉब कॉस्ट शीट फॉर द इयर 2025-26. 2025-26ची ही फ्युचरची कॉस्ट शीट आहे आणि ही करंटची कॉस्ट शीट आहे. तर आपण ही कॉस्ट शीट तयार करणार आहोत. आता आपण काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे, पर्सेंटेज काढायचं आहे आणि आपण कसं सॉल्व करणार आहे ते बघा. तर सगळ्यात पहिलं आपण ही कॉस्ट शीट तयार करू. डायरेक्ट मटेरियल ऑलरेडी दिलेलंच आहे. आपण इथं लिहिणार आहोत पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज. पहिलं घेणार आहोत, मी रेड पेनचा यूज करते, तुम्ही करू नका. डायरेक्ट मटेरियल, त्याच्यामध्ये एक येणार आहे डायरेक्ट मटेरियलच. अमाऊंट दिलेली आहे 50,000. आपण इथं लिहूया 50,000. त्याच्यानंतर ॲड करायचं आहे डायरेक्ट लेबर. काय ॲड करायचं आहे, डायरेक्ट लेबर. ॲड
त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट लेबरच नाव दिले म्हणून आपण इथं लिहिताना पण डायरेक्ट लेबरच लिहिणार आहोत. डायरेक्ट लेबर 40,000. त्याच्यानंतर ॲड करणार आहोत डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये लिहिणार आहोत एक चार्जेबल एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 10,000. ह्याची आपण टोटल करणार आहोत. 50 आणि 40 90 आणि 10 1 लाख. तर अमाऊंट येणार आहे 1 लाख. 1 लाख रुपीज. तिचं आपण बाहेर लिहिणार आहोत 1 लाख. ह्याला नाव देणार आहे प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट ह्याला आपण म्हणू ए. त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये दिलेलं आहे, इथं दिलेलंच आहे 20,000. आपण इथं लिहू एक फॅक्टरी ओव्हरहेड्स. $20,000 एकच आहे. तिचा अमाऊंट आपण बाहेर पण लिहिणार आहोत. याची टोटल करणार आहोत 1,20,000. 1,20,000. ह्याला नाव येणार आहे, इथं नीट बघायचं आहे तर त्यांनी कशावर सांगितलं आहे तर पर्सेंटेज बघा. डायरेक्ट लेबर, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड, फॅक्टरी वर्क कॉस्ट आहे. अजून काय सांगितलं आहे इथं नीट बघूया आपण काय नाव दिलं आहे. फॅक्टरी ओव्हरहेड्स पर्सेंटेज दिलेलं आहे. ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणू वर्क कॉस्ट. आपलं जे नाव आहे तेच लिहू याला. देअरफॉर 1,20,000ला आपण म्हणणार आहोत वर्क कॉस्ट किंवा त्याला आपण म्हणतो फॅक्टरी कॉस्ट. ह्याला आपण म्हणू बी. त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ऑफिस ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये एक आहे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. अमाऊंट आहे 12,000. तिचं आपण बाहेर पण लिहिणार आहोत 12,000. ह्याची टोटल करायची आहे 1,32,000. ह्याला म्हणायचं आहे आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट शीट कशी तयार करायची आहे त्याचा मी व्हिडिओ ह्याच्या अगोदर अपलोड केलेला आहे, तो बघा. म्हणजे तुम्हाला कॉस्ट शीटमध्ये ही मी जी नावं देते हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये एक आहे तेच नाव दिलं आहे त्यांनी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. $6,000 अमाऊंट आहे. तीच आपण बाहेर, कारण इथे एकच अमाऊंट आहे म्हणून आत पण आणि बाहेर पण घेतोय. 638 1,38,000. ह्याला म्हणायचं आहे आपल्याला कॉस्ट सेल्स, कॉस्ट ऑफ सेल्स. किंवा तुम्ही म्हणू शकता टोटल कॉस्ट. ह्याला आपण डी म्हणू. त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲड करायचं आहे प्रॉफिट. ॲड प्रॉफिट. आता इथं प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी 6,900 दिलेला आहे, काढायची गरज नाही. 6,900 तोच अमाऊंट आपण बाहेर लिहिणार आहोत 6,900. याची टोटल करून बघूया किती येते. 0 0 9 7 13 14 4
1,44,900 1,44,900 ह्याला म्हणायचं आहे आपल्याला देअरफॉर सेल्स व्हॅल्यू ही आहे, याला आपण ई म्हणूया, ही आपण शोधली. तर आता आपण ती कॉस्ट शीट एक तयार केली. आपल्याला आता दुसरी एक कॉस्ट शीट तयार करायची आहे, पण ती कॉस्ट शीट ह्याच्यावर डिपेंड आहे. तर हे लक्षात ठेवा, जी आपण ही दुसरी कॉस्ट शीट तयार करणार आहोत ही कॉस्ट शीट कशावर डिपेंड आहे, तर ह्या क्वेश्चनवर, ह्या इन्फॉर्मेशनवर. तर क्वेश्चन नीट बघायचं आहे. इथं सांगितलेलं आहे त्यांनी डायरेक्ट मटेरियल दिले 22,000. आपण इथं लिहिणार आहोत पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज. तर इथं आपण क्वेश्चन इथं असं ठेवूया, थोडं इकडं घेते मी. डायरेक्ट मटेरियल त्याच्यामध्ये एक आहे डायरेक्ट मटेरियल. बघा इथं सांगितलेलं आहे त्यांनी, जरा व्यवस्थित बघा, तुम्हाला व्हिजिबल आहे का. डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे 22,000. आपण असं करू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 22,000 हिचा अमाऊंट आपण बाहेर पण लिहिणार आहोत 22,000. त्याच्यानंतर ॲड करायचं आहे, आत लिहिली तरी चालेल. ॲड डायरेक्ट लेबर. त्याने डायरेक्ट लेबरच नाव दिलेलं आहे म्हणून आपण इथं लिहिणार आहोत डायरेक्ट लेबर 10,000. 10,000 आपण ही अमाऊंट नको लिहायला बाहेर. त्याच्यानंतर ॲड आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर त्यांनी नाव दिलेलं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस 3,000. याचे टोटल 22,000 प्लस 10,000 प्लस 3,000 तुम्ही कॅल्क्युलेटर पण करू शकता. याची टोटल आली 35,000. 2 आणि 3 5 35,000. तीच टोटल आपण खाली लिहिणार आहोत 35,000. ह्याला नाव देणार आहोत, हे नाही लिहिलं वर तरी चालेल, प्राईम कॉस्ट. त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स बघा, आता इथं नीट क्वेश्चन बघायचं आहे. त्याने असं सांगितलेलं आहे तुम्हाला की जे फॅक्टरी ओव्हरहेड्स बघा इथून पुढं डायरेक्ट एक्सपेन्सेस 3,000 हा बरोबर आहे. पुढं त्याने असं सांगितलेलं आहे तुम्हाला व्हॉट शुड बी द प्राईस अगेन्स्ट द इन्क्वायरी इफ इट इंटेंड टू अर्न द सेम रेट ऑफ प्रॉफिट ऑन कॉस्ट. हे वाक्य लक्षात ठेवा. प्रॉफिट ह्या वर्षीचा जो शोधायचा आहे, ह्या ज्यात आपण कॉस्ट शीट बनवतो त्याला, तर तो ऑन कॉस्ट आहे. द फॅक्टरी रिकवर्स फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲज पर्सेंटेज, बघा हे महत्त्वाचं आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲज पर्सेंटेज ऑफ डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबरच्या पर्सेंटेजवर तुमचे फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत. तर आता इथं बघा डायरेक्ट लेबर, कारण नीट बघायचं आहे ह्याच्यावर नाही तर ह्याच्यावर काढायचं आहे. हे डायरेक्ट लेबर आहेत 40,000. ह्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, पर्सेंटेज काढायचं आहे, हे लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी आपण वर्किंग नोट करणार आहोत. पहिलं काय शोधतोय तर फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स कशावर आहे तर फॅक्टरी ओव्हरहेड्स टू डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबरवर. तर आता इथं बघा, जेव्हा तुम्हाला इथं डायरेक्ट लेबर किती दिलेले आहेत 40,000. आता इथं थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला वर्किंग नोट करायची आहे. डायरेक्ट लेबर आहेत 40,000. तर ऑफिस ओव्हरहेड्स किती आहेत ते बघायचं आहे. तर फॅक्टरी ओव्हरहेड्स हे दोन बघायचं आहे, डायरेक्ट लेबर आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स.
तर इथं बघायचं आहे आपल्याला की जर समजा आता आपल्याला इथं जे डायरेक्ट फॅक्टरी ओव्हरहेड्स इथं शोधायचे आहेत, इथं बघायचं आहे डायरेक्ट लेबर किती आहेत तुमचे, तर 40,000. आपण इथं लिहू डायरेक्ट लेबर 40,000. आणि सांगितलेलं आहे इथं नीट बघायचं फॅक्टरी ओव्हरहेड्स सांगितलेलं आहे. तर फॅक्टरी आपण नीट बघू, थांबा 1 मिनिट. इथं नीट बघा काय लिहिलेलं आहे, हे वाक्य महत्त्वाचं आहे. द फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲज पर्सेंटेज टू डायरेक्ट लेबर्स, म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड्स सांगितलेले आहेत. तर इथं बघा फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आहे, तर 20,000 आहे. आपण लिहिले बघा फॅक्टरी ओव्हरहेड्स 20,000. एड्स आहेत 20,000. तर आपल्याला डायरेक्ट काय शोधायचं आहे, इथं नीट बघा आपल्याला शोधायचं आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स किती. तर इथं बघायचं जर समजा हे शोधायचं आहे, म्हणजे इथं क्वेश्चन मार्क, आपण जर ह्याला 2 पार्टमध्ये असं डिवाईड केलं, आपण शोधतोय. तर जर समजा हे इथं क्वेश्चन मार्क आहे, हे शोधायचं आहे की फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आहेत. तर मग विचारायचं 100ला किती, नेहमी 100लाच विचारायचं. जर डायरेक्ट लेबर 40,000 असतील तर फॅक्टरी ओव्हरहेड्स 20,000 आहेत पहिल्या कॉस्ट शीटमध्ये. तर दुसऱ्या कॉस्ट शीटमध्ये 100 डायरेक्ट लेबर असतील तर फॅक्टरी ओव्हरहेड्स किती, म्हणून इथं देअरफॉरचं साईन टाकायचं. ह्याला रेसिप्रोकल करायचं, 100 वर जाईल, खाली 40,000 येईल, इंटू 20,000, हे 20,000. आपण ह्याला कॅल्सीवर पण करू शकतो. 100 डिवाइड बाय 40,000 इंटू 20,000. एक मिनिट, काहीतरी हां बरोबर आलं, बरोबर. तर किती टक्के आलं तुमचं, 50% आलं, कारण 100 म्हणजे आन्सर येणार आहे ते 50%. आता इथं तुम्हाला विचार करायचा आहे, हे जर आपल्याला 50% एक्सपेन्सेस असणार आहेत लेबर कॉस्टच्या, तर इथं बघायचं आपले लेबर किती आहे, डायरेक्ट लेबर आहेत 10,000. मग फॅक्टरी ओव्हरहेड्स कसे येणार आहेत बघा, नीट काळजीपूर्वक बघा. इथं आपण लिहिणार आहोत, हे टाकायचं आहे फॅक्टरी 50% ऑन डायरेक्ट लेबर. %50 आपण इथं वर्किंग नोट करून काढलं. मग आता डायरेक्ट लेबर किती आहेत बघा, डायरेक्ट लेबर आहे 10,000. 10,000 इंटू 50%, म्हणजे आन्सर किती येणार आहे बघा, 10,000वर 50%, 5,000 येईल. 10,000 इंटू 50% आलं तुमचं आन्सर 5,000. तर आन्सर येणार आहे इथं डायरेक्ट लेबरचे 5,000. हिचा अमाऊंट आपण बाहेर पण टाकणार आहोत, 5,000. टोटल झाले इथं 40,000. ह्याला म्हणायचं आहे आपल्याला फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. ह्याला आपण नाव देणार आहोत बी. ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला ऑफिस ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये एक ऑफिस ओव्हरहेड्स. आता क्वेश्चन नीट बघायचं आहे, इथं पुढं बघा ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्समध्ये काय आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. ते कसं काढायचं आहे ते सांगितलंय बघा. ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स ॲज अ पर्सेंटेज ऑफ वर्क कॉस्ट. कशावर सांगितलंय, तर वर्क कॉस्टवर. पण कुठल्या, तर इथल्या नाही, इकडं जायचं आहे तुम्हाला, ह्या पहिल्या क्वेश्चनमध्ये जायचं आहे आणि इथं बघायचं आहे तुम्हाला की वर्क कॉस्ट किती आहे. आणि बघा इथं क्वेश्चन पण नीट बघा, इथं सांगितलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स कशावर आहे, तर वर्क कॉस्ट ऑफ वर्क कॉस्ट.
वर्क कॉस्ट. तर आपण इथं 2 पार्ट करणार आहोत. ॲडमिनिस्ट्रेशनचा आपण ए घेऊ आणि ओव्हरहेडचा ओ आणि वर्क कॉस्टचा वर्क कॉस्ट असे आपण 2 पार्ट करणार आहोत. तुम्ही कुठलंही नाव पहिलं घेतलं दुसरं घेतलं तरी काही फरक पडत नाही. तुम्ही वर्क कॉस्ट पहिलं घेतलं, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड परत नंतर घेतलं तरी चालू शकतं. इथं बघायचं आहे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. बघा इथं आहे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स आहेत 12,000. तेव्हा इथं बघायचं वर्क कॉस्ट किती आहे त्यांची. वर्क कॉस्ट सांगितली, वर्क कॉस्ट आपण नाव दिले बघा 1,20,000. 1,20,000. आता आपल्याला शोधायचं काय आहे तर बघा इथं सांगितलं ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स शोधायचे आहेत. आपण इथं क्वेश्चन बघितला आहे, काय शोधायचं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स शोधायचे आहेत. मग ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्सच्या खाली क्वेश्चन मार्क बघा आणि इथं तुम्हाला लिहायचं आहे 100ला किती. जर वर्क कॉस्ट 100 असेल तर ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स किती. म्हणजे तुम्ही असंच केलं पाहिजे काही नाही, तुम्ही हे कॉलम इकडं करू शकता, हा कॉलम इकडं करू शकता, तरी पण ॲन्सर तुमचं सेमच येणार आहे. जे 2 नंबर असतात त्याला रेसिप्रोकल करायचं. वर येईल 100 डिवाइड बाय 1,20,000 इंटू 12,000. हे एक जो नंबर असतो तो इंटूच होतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही घाबरू नका की पहिलं कुठलं नाव घ्यायचं असंच घ्यायचं का, तसं काही नाही. तुम्ही ऑफिस इथं तुम्ही वर्क कॉस्ट पण लिहू शकता किंवा ऑफिस ओव्हरहेड्स पण लिहू शकता. 100 डिवाइड बाय 1,20,000 इंटू 12,000. 10%. आन्सर किती आलं 10%. म्हणजे इथं तुमचा जो क्वेश्चन आहे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स आहे 10% ऑन वर्क कॉस्ट. आता इथं लिहायचं आहे इथं 10% ऑन वर्क कॉस्ट. आपण वर्क कॉस्ट असं का लिहिलं, कारण इथं क्वेश्चनमध्ये बघा इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स ॲज अ पर्सेंटेज ऑफ वर्क कॉस्ट. वर्क कॉस्टच्या पर्सेंटेजवर ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड काढा, म्हणून आपण इथं लिहिलं आता 10%. कारण 10% आपण पहिलं ह्या वर्कशीटवरून काढून घेतलं. आता आपण इथं अमाऊंट टाकणार आहोत 10%. तर 10%. आता वर्क कॉस्ट बघा किती आहे, वर्क कॉस्ट आहे 40,000. 40,000वर 10%. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता 40,000 इंटू बघा इथं लिहिले 10% ऑन 40,000. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता 40,000 इंटू 10%, असं पण लिहू शकता. मग काढा बघा आन्सर किती येतं आहे. 40,000 4,000 येईल इंटू 10% 4,000. अमाऊंट किती आहे 4,000. आन्सर इथे येणार आहे 4,000. ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स आले 4,000. याला आपण बाहेर काढू. 4,000 टोटल झाली 44,000. इथं पण झाली 44,000. ह्याला नाव काय देणार आहोत आपण, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ह्याला म्हणणार आहोत सी. आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये एक जे नाव सांगितले तेच आपण लिहिणार आहोत. इथं नाव सांगितलेलं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स पर्सेंटेज ऑन फॅक्टरी कॉस्ट. हे लक्षात ठेवायचं आहे, आपण इथं करणारच आहोत. ओव्हरहेड्स पहिला आपण पर्सेंटेज काढून घेऊया किती येते बघूया. पर्सेंटेज तुम्हाला कुठून बघायचं आहे तर इथून, आणि क्वेश्चनमध्ये सांगितले ते फॅक्टरी कॉस्टवर आहे. इथं लिहिलं आहे बघा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲज अ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी कॉस्ट. तर आपल्याला 2 नावं घ्यायची आहेत, एक सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आणि दुसरं नाव आहे फॅक्टरी कॉस्ट. तर मी इथं वर्किंग नोट करणार आहे. वर्किंग नोट नंबर 3 सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. काय काढतोय आपण, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन
ओव्हरहेड्स. आता इथं ऑन कशावर सांगितलेलं आहे तर ऑन किंवा ऑफ फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट आपल्याला हे 2 कॉलम करायचे आहेत. बघा किती सोपं आहे. आता आपण काय करणार आहोत, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडचा एक कॉलम, त्याला आपण यस, याचा डी घेऊया आणि ओव्हरहेडचा ओ घेऊया, आणि दुसरा आहे फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट असे 2 कॉलम करायचे. किती सोपं आहे बघा. आणि काय करायचं, इथं बघायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स किती आहे तर 6000. किती आहेत 6000. तेव्हा फॅक्टरी कॉस्ट किती होती बघायचं आहे. फॅक्टरी कॉस्ट लिहिलं आहे, ओव्हरहेड्स नाही. तर 1,20,000. किती आहे 1,20,000. आता आपल्याला काय शोधायचं आहे तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड शोधायचे आहेत. म्हणून इथं क्वेश्चन मार्क, आणि इथं विचारायचं 100ला किती. मग नेहमी विचारायचं ह्याला 100 असेल तर हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स किती असतील. देअरफॉरचं साईन टाकायचं. जे 2 नंबर आहे त्याला उलट करायचं, रेसिप्रोकल करायचं. 100 / 1,20,000 × 6000. किती पर्सेंट येत आहे बघा. 100 / 1,20,000 × 6000. 5%. ॲन्सर आलं तुमचं 5%. 5% सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहे. तर मग आपण काय करणार आहोत, इथं लक्षात आलं आपल्या 5% आहेत. तर आपण इथं लिहायचं आहे 5% ऑन कशावर तर वर्क कॉस्ट. आपण लिहिले बघा फॅक्टरी कॉस्टवर किती टक्के तर 5% फॅक्टरी कॉस्टवर. मग इथं लिहायचं 5% ऑन फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. ओव्हरहेड्स नाही लिहिले, फॅक्टरी कॉस्ट. तर मग बघा इथं फॅक्टरी कॉस्ट बघा. आता इथं किती आहे फॅक्टरी कॉस्ट, इथं आहे 40,000. तर 40,000 × 5%. 40,000वर 5% म्हणजे येईल 20,000. तरी पण काढून दाखवते. 40,000 × 5%. 2,000 आले सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. $46,000. ह्याला म्हणायचं आहे टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. दोन्ही नावं देऊ शकता तुम्ही इथं. टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. ह्याला आपण डी म्हणणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे प्रॉफिट. आता प्रॉफिट काढायचं आहे तुम्हाला. तर क्वेश्चनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा. प्रॉफिट ऑन कॉस्ट लिहिलं आहे इथं. रेट ऑफ बघा सेम रेटने होणार आहे प्रॉफिट ऑन कॉस्ट. तर आपल्याला काय करायचं आहे की जो पण तुम्ही प्रॉफिट फाईंड करणार आहात तर तो कॉस्ट प्राईसवर. तर आपण इथं कॅल्क्युलेशन कसं करणार आहे बघा. आपल्याला काय फाईंड करायचं आहे प्रॉफिट ऑन कॉस्ट प्राईस. तर आता आपण इथं नेहमी लक्षात ठेवायचं आहे कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट इथं बघायचं. जेव्हा पण तुम्हाला पहिलं पर्सेंटेज काढायचं आहे इथं बघायचं आहे. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजेच टोटल कॉस्ट आहे. आपण इथं घेऊ कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट. 2 कॉलम करूया. कॉस्ट प्राईस किती आहे कॉस्ट प्राईस आहे 1,38,000. तेव्हा ह्यांचा प्रॉफिट किती आहे 6,900. तर प्रॉफिट शोधायचं आहे म्हणून इथं आपण क्वेश्चन मार्क देणार आहोत. जर कॉस्ट प्राईस 100 असेल तर प्रॉफिट किती. कारण काय शोधायचं आहे त्याला क्वेश्चन मार्क द्यायचा. तुम्ही प्रॉफिटचा कॉलम ह्या पहिला पण करू शकता, नंतर पण करू शकता. तर आपल्याला कळलं की प्रॉफिट शोधायचं आहे म्हणून क्वेश्चन मार्क दिला. ह्याला देअरफॉरचं साईन टाका. ह्याला रेसिप्रोकल करा. 100 / 1,38,000 × 6,900. सॉरी इथं आहे ना थोडंसं आपल्याला चालतं आहे. बरोबर आहे 100 / 1,38,000
1,38,000 आन्सर आलं एवढं इंटू 6,900. तर 5% किती प्रॉफिट आहे? 5%. कशावर? तर ऑन कॉस्ट, प्रॉफिट ऑन कॉस्ट. तर आपण ना इथं एक कॉलम तयार करणार आहोत. 5% लक्षात आलं असेल तुमच्या किती टक्के आलं? तर 5% आलेलं आहे. तर 5% आपल्याला प्रॉफिट शोधायचं आहे. कशावर? तर ऑन कॉस्ट. मग मी इथं लिहिणार आहे 5% ऑन कॉस्ट. आता 5% 5% कॉस्ट प्राईस किती आहे बघा. ऑन कॉस्ट, कॉस्ट प्राईस आहे इथं लिहिले बघा. टोटल कॉस्ट 46,000. 46,000 इंटू 5%. 46,000वर 5%. 46,000 इंटू 5%. 2,300. 2,300 तुमचा प्रॉफिट आहे. 2,300. तर टोटल करूया आपण. 300 6 2 8 48,300. 48,300 ह्याला म्हणायचं आहे सेल्स. ह्याला आपण काय म्हणणार आहोत? इस्टिमेटेड सेलिंग प्राईस. एस्टिमेटेड. ABCDE हे झालं तुमचं ॲन्सर. तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.